गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यूइंग विथ द फ्रॅक्शनल लॉस पॉवर मोटर. ठीक आहे. फ्रॅक्शनल लॉस पॉवर मोटर मध्ये आज आपल्याला पुढची मोटर शिकायची आहे बेटा. ती म्हणजे परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटर. ती म्हणजे कुठली बेटा? परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटर. ओके. परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटरची डायग्राम आणि त्याची टॉर्क स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला दिसते बेटा. परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटरची डायग्राम आणि टॉर्क स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला दिसते. डेफिनेशन सगळ्यात पहिले, परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटरनं बेटा ही एक बेसिकली एसी सिंक्रोनस मोटर आहे. ही एक बेसिकली एसी सिंक्रोनस मोटर म्हटलं की पुन्हा मग त्याचा दोघांचा स्पीड, स्टेटरचा म्हणजे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डचा स्पीड आणि रोटरचा स्पीड कसा असेल बेटा? सेम. सिंक्रोनस मोटर आहे म्हटलं ऑटोमॅटिकली रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डचा स्पीड म्हणजे स्टेटरचा स्पीड आणि अजून एक तुमचा रोटरचा स्पीड कसा असेल बेटा? सेम. याच्यामध्ये ना बेटा फील्ड एक्सायटेशन परमनंट मॅग्नेट मोटरनी प्रोव्हाइड केलेली असते. महत्वाचं, सिंक्रोनस मोटरमध्ये फील्ड एक्सायटेशन डीसी सप्लायने देतो आपण. फील्ड एक्सायटेशन कशाला देतो? म्हणजे फील्डला आपला एक सप्लाय असतो, तो म्हणजे कुठला असतो? म्हणजे डीसी सप्लाय असतो. म्हणजे फील्डला आपण एक्सायटेशन देतो कोणाच्या मदतीने? डीसी सप्लायच्या मदतीने. याच्यामध्ये परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटरमध्ये फील्ड एक्सायटेशन परमनंट मॅग्नेटनेच दिलं जातं. ठीक आहे. दोघांमध्ये फरक लक्षात घ्या. परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटरमध्ये फील्ड एक्सायटेशन परमनंट मॅग्नेटने दिलं जातं आणि साध्या सिंक्रोनस मोटरमध्ये फील्ड एक्सायटेशन डीसी सप्लायने दिलं जातं. साध्या सिंक्रोनस मोटरमध्ये फील्ड एक्सायटेशन डीसी सप्लायने दिलं जातं. याच्यामध्ये फील्ड एक्सायटेशन कोण देतं बेटा? परमनंट मॅग्नेट देतं. ठीक आहे. आणि याच्यामध्ये सायनोसॉइडल बॅक ईएमएफ पण असतो. याच्यामध्ये बॅक ईएमएफ पण प्रोड्यूस केला जातो. अशा मोटरला काय नाव बेटा? परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटर. पुन्हा एकदा, परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटर कुठली मोटर आहे? ती अशी मोटर आहे, इट इज बेसिकली एसी सिंक्रोनस मोटर इन विच फील्ड एक्सायटेशन इज प्रोव्हाइडेड बाय. कोण प्रोव्हाइड करतो बेटा? परमनंट मॅग्नेट. इन विच फील्ड एक्सायटेशन इज प्रोव्हाइडेड बाय द permanent magnet, in which the field excitation is provided by the permanent magnet and it consists of the back EMF. परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटर मध्ये बेटा काही गुणधर्म आहेत. इट इज अ क्रॉस बिटवीन म्हणजे काय? काही गुणधर्म आहेत इंडक्शन मोटरचे आणि ब्रशलेस डीसी मोटरचे. BLDC मोटर म्हणजे ब्रशलेस डीसी मोटर. हे झालं, ही मोटर संपली की पुढची मोटर आपली ब्रशलेस डीसी मोटरच आहे बेटा. ठीक आहे. सध्या फक्त हा पॉईंट लक्षात घ्या. ब्रशलेस डीसी मोटर बघितली की हा पॉईंट ऑटोमॅटिक तुमच्या बरोबर लक्षात येऊन जाईल. ठीक आहे. ओके. परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटर इज अ क्रॉस्ड व्यू बिटवीन इंडक्शन मोटर अँड ब्रशलेस डीसी मोटर. इंडक्शन मोटरचा काय गुणधर्म आहे? तर त्याचं जे स्ट्रक्चर आणि स्टेटरचं स्ट्रक्चर, ते स्ट्रक्चर ह्या मोटरीमध्ये म्हणजे स्टेटरचं स्ट्रक्चर कुठल्या मोटरीचं बेटा? इंडक्शन मोटरीचं स्टेटरचं स्ट्रक्चर आणि परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटरचं स्टेटरचं स्ट्रक्चर सेम आहे. मी जे बोललो महत्वाचं बोललो गेलो. स्टेटरचं स्ट्रक्चर कोणाचं बेटा? इंडक्शन मोटरचं आणि स्टेटर स्ट्रक्चर कोणाचं बेटा? परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटरचं. दोघांचं स्टेटर स्ट्रक्चर कसं आहे? सेम आहे. पुढचं, ब्रशलेस डीसी मोटर मधले पण काही गुणधर्म आहेत. तर ब्रशलेस डीसी मोटरचे काय गुणधर्म आहेत बेटा? स्टेटरला वाइंडिंग असते. जी तिथं वाइंडिंग जशी आहे ब्रशलेस डीसी मोटरमध्ये, जी स्टेटरमध्ये वाइंडिंग आहे तीच वाइंडिंग परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटरमध्ये वाइंडिंग आहे. आणि अजून एक महत्वाचं, याच्यामध्ये परमनंट मॅग्नेट रोटरला जोडलेले. ब्रशलेस डीसी मोटरमध्ये पण परमनंट मॅग्नेट रोटरला असते. ब्रशलेस डीसी मोटरमध्ये पण परमनंट मॅग्नेट कुठे असतं बेटा? रोटरमध्ये असतो. पुढचं, याच्यामध्ये कमी टॉर्क आहे आणि लो पॉवर ऍप्लिकेशनसाठी ही मोटर वापरली जाते. याच्यामध्ये कमी टॉर्क आहे आणि लो पॉवर ऍप्लिकेशनसाठी ही मोटर वापरली जाते. कन्स्ट्रक्शन अँड ऑपरेशन. कन्स्ट्रक्शन बद्दल बोलायला गेलं तर इथे स्टेटरला एसी सप्लाय दिलेला आहे विच प्रोड्युसेस द रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. स्टेटरला बेटा एसी सप्लाय आहे दिसतोय, विच प्रोड्युसेस द रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. रोटर बद्दल बोलायला गेलं तर रोटरच्या इथे परमनंट मॅग्नेट आहे. रोटरच्या इथे काय बेटा? परमनंट मॅग्नेट आहे. डीसी सप्लाय लावलेला नाहीये. रोटरच्या इथे परमनंट मॅग्नेट आहे जो की कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतो. ठीक आहे. रोटरच्या इथे वाइंडिंग नाहीये. रोटरच्या इथे परमनंट मॅग्नेट आहे पण रोटरच्या इथे वाइंडिंग आहे का बेटा? नाही. वाइंडिंग नाहीये म्हणून त्याच्यामध्ये डीसी एक्सायटेशन पण आपण लावलेलं नाहीये. महत्वाचं, मी आधीच बोललो सिंक्रोनस मोटरमध्ये डीसी एक्सायटेशन लावतो, याच्यामध्ये डीसी एक्सायटेशन लावत नाही. डीसी एक्सायटेशन लावत नाही म्हणून ब्रशेस नाही आहेत आणि म्हणून तिथे स्लिप रिंग्स पण ॲब्सेंट आहेत बेटा. ठीक आहे. म्हणजे पहा, याच्यामध्ये रोटरला फक्त परमनंट मॅग्नेट असतो जो की कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतो. ठीक आहे. पुढचा एक महत्वाचा मुद्दा, याच्यामध्ये रोटरच्या इथे परमनंट मॅग्नेटच आहे, वाइंडिंग नाहीये, डीसी एक्सायटेशन नाहीये म्हणून स्लिप रिंगची गरज नाहीये, ब्रशेसची गरज नाहीये. काय काय नाहीये आणि काय काय आहे कळालं. एकच गोष्ट आहे ती म्हणजे परमनंट मॅग्नेट. काय नाहीये तर डीसी एक्सायटेशन नाहीये, ब्रशेस नाहीये म्हणून स्लिप रिंग्स पण नाहीयेत. ठीक आहे.
पुढचा मुद्दा वर्किंग. वर्किंग बद्दल बोलायला गेलं, सिंक्रोनस स्पीडला रोटर जो आहे, रोटरचे पोल्स आहेत, जेव्हा सिंक्रोनस स्पीड प्रोड्यूस होतात बेटा, रोटरचे पोल्स आहेत ते लॉक होतात. कशामध्ये? रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. कशामध्ये लॉक होतात बेटा? रोटरचे पोल गेट्स लॉक्स इन टू द रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड अँड मोटर रोटेट्स इन द सिंक्रोनिझम. अँड मोटर रोटेट्स इन द सिंपल आहे बेटा, म्हणजे सिंक्रोनस मोटर सारखंच आहे. काय बेटा? आपला रोटरचे पोल्स आणि स्टेटर एकमेकांमध्ये लॉक होतं, मॅग्नेटिक लॉकिंग होते. तीच लॉकिंग याच्यात घडली. काही फक्त फरक नाहीये. फक्त फरक काय? त्याच्यामध्ये रोटरची ऍक्च्युअली वाइंडिंग होती, याच्यात काय परमनंट मॅग्नेट्स आहेत. त्याच्यामध्ये रोटरची वाइंडिंग होती जी की लॉक व्हायची, याच्यामध्ये परमनंट मॅग्नेट्स लॉक होतात. याच्यामध्ये परमनंट मॅग्नेट्स, ठीक आहे, रोटरच्या आतमध्ये काय परमनंट मॅग्नेट्स आहेत ना, रोटरच्या आतमध्ये परमनंट मॅग्नेट्स आहेत, ते लॉक होतात. आधीच्या याच्यात रोटरची वाइंडिंग होती, ती लॉक व्हायची. कशामध्ये? रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड म्हणजे स्टेटरमध्ये. रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड कुठे असते बेटा? स्टेटर, म्हणजे स्टेटरमध्ये ते लॉक होतात. ठीक आहे, आणि सिंक्रोनिझम ऑकर होतं आणि ते गोल 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 फिरायला चालू होतं. पुढचं, ही जी मोटर आहे बेटा सिमिलर आहे कोणासारखी? ब्रशलेस डीसी मोटर. आता ब्रशलेस डीसी मोटर पुढचा कन्सेप्ट लगेच मी घेणार आहे. कुठला बेटा? ब्रशलेस डीसी मोटर हिचा कन्सेप्ट आहे. कळालं? आणि पुन्हा मग शेवटी ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज आणि ॲप्लिकेशन. पुन्हा शेवटी काय बेटा? ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज आणि ॲप्लिकेशन. चलो आता लिखापडी घ्यायची आहे. आधी हेडिंग टाका परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटर. आधी हेडिंग टाका परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटर. ओके, त्याची फिगर आणि टॉर्क स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स काढून घ्यायची. त्याची फिगर आणि टॉर्क स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स काढून घ्यायची. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. लिखापडी. परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटर इज बेसिकली अ सिंक्रोनस मोटर. Permanent magnet synchronous motor is basically a AC synchronous motor. Permanent magnet synchronous motor is basically a AC synchronous motor in which field excitation is provided by the permanent magnet. In which the field excitation is provided by the permanent magnet. In which the field excitation is provided by the permanent magnet. In which the field excitation is provided by the permanent magnet. And has a sinusoidal back EMF. 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 Puts a point. Permanent magnet synchronous motor is viewed cross between induction motor and brushless DC motor. Permanent magnet synchronous motor is viewed cross between induction motor and brushless DC motor. Is viewed cross between induction motor and brushless DC motor. खालच्या ओळीत घ्या. Like induction motor, it has a similar stator structure. Like induction motor, it has a similar stator structure. Comma there. Like brushless DC motor, it has stator winding and permanent magnet rotor. Right? Brushless DC motor, like induction motor, it has a stator structure. Like induction motor, it has a stator structure. And like brushless DC motor, it has stator winding and permanent magnet rotor. And like brushless DC motor, it has a stator winding and permanent magnet rotor. And like brushless DC motor, it has a stator winding and permanent magnet rotor. Puts up. This motor consists of low torque and low power application. This motor consists of low torque and low power application. Okay. खाली घ्या आता construction. The stator of permanent magnet synchronous motor consists of AC supply. The stator of permanent magnet synchronous motor consists of AC supply. The stator of permanent magnet synchronous motor consists of AC supply. Due to which rotating magnetic field is produced. Due to which rotating magnetic field is produced. What's the point? The rotor here consists of the permanent magnet. Which produces the constant magnetic field. Puts up on here. Here the rotor winding is absent.
comma there, permanent magnet is present, comma there, permanent magnet is present, comma there, DC excitation is absent, comma there, DC excitation is absent, hence slip rings are absent, hence slip rings are absent, hence brushes are also 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 absent. खालच्या ओळीत वर्किंग, खालच्या ओळीत बेटा वर्किंग, वर्किंग घ्या, खालच्या ओळीत बेटा घ्या वर्किंग. ॲट सिंक्रोनस स्पीड द रोटर poles gets locked. At synchronous speed the rotor pole gets locked. At synchronous speed the rotor pole gets locked with the rotating magnetic field, with the rotating magnetic field, with the rotating magnetic field, and the motor rotates in the synchronism, and the motor rotates with the synchronism, and the motor rotates with the synchronism. Puts a point. This motor is similar to the brushless DC motor. This motor is similar to the brushless DC motor. This motor is similar to the brushless DC motor. Okay. आता घ्या बेटा advantages. आता घ्या advantages. First, high efficiency. First, high efficiency. Second, low rotor inertia. Low rotor inertia. Third, high power density. Third, high power density. And fourth, robust in construction. Fourth, robust in construction. Okay, disadvantages. पुढे घ्या बेटा disadvantages of permanent magnet synchronous motor. Disadvantages of permanent magnet synchronous motor. पहिलं घ्या high cost. High cost. Second, low flexibility. Low flexibility. And third, remagnetization effect. आणि third, remagnetization effect. थर्ड आहे बेटा remagnetization effect. ओके, आता ॲप्लिकेशन्स. शेवटचं ॲप्लिकेशन. इट कन्सिस्ट ऑफ लो पॉवर रेंज. इट कन्सिस्ट ऑफ लो पॉवर रेंज. And these motors are used in industries. And these motors are used in industries. And these motors are used in industries. Puts up. They are also used for low power applications. They are also used for low power applications. They are also used for low power applications. ओके बच्चा लोक कळालंय. आता नेक्स्ट मोटर आपली चालू करू. कुठली असेल बेटा ब्रशलेस डीसी मोटर. ओके, थँक्यू. ओके, आता स्टार्टिंग विथ द नेक्स्ट कन्सेप्ट बेटा. पुढचा जो कन्सेप्ट आहे तो आहे तुमचा ब्रशलेस डीसी मोटर. पुढचा कन्सेप्ट कुठला आहे बेटा ब्रशलेस डीसी मोटर. नाव दिस मिनिंग ब्रशलेस म्हणजे याच्यामध्ये ब्रशेस काय असतील बेटा ॲब्सेंट असतील. ठीक आहे. ओके, त्याची फिगर आणि त्याची टॉल स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स दोघं दिसत आहेत बेटा. त्याची फिगर आणि त्याची टॉल स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स दोघं दिसत आहेत. ठीक आहे. नंतर काढून घेऊ, आधी एक्सप्लेन करून देतो मग ते बघू. ठीक आहे. ओके, याची डेफिनेशन ब्रशलेस डीसी मोटर काय असते. ब्रशलेस डीसी मोटर आहे बेटा ही एक अशी मोटर आहे ज्याच्यामध्ये सेमी कंडक्टर कंट्रोल असतो. सेमी कंडक्टर कंट्रोल म्हणजे काय. सेमी कंडक्टरचं मटेरियल असतो ज्याच्यापासून मी कंट्रोल करतो. कशाला कंट्रोल करतो तर स्टेटर करंटला कंट्रोल करतो. कशाला कंट्रोल होतं बेटा स्टेटर करंटला. अशा प्रकारे कंट्रोल करायचं की ज्याच्यामुळे मला त्याच्यामध्ये मॅक्सिमम टॉर्क भेटेल. अशा प्रकारे कंट्रोल करायचं की ज्याच्यामुळे मला त्याला मॅक्सिमम टॉर्क भेटेल. तीन महत्त्वाचे मुद्दे. ही मोटर अशी मोटर आहे ज्याच्यामध्ये सेमी कंडक्टर कंट्रोल असतो आणि तो कंट्रोल कशाला करतो स्टेटर करंटला कंट्रोल करतो. स्टेटर करंट कंट्रोल केल्याच्या नंतर अशा प्रकारे तो कंट्रोल करेल की ज्याच्यामुळे मला काय भेटेल बेटा मॅक्सिमम टॉर्क भेटला जातो. ठीक आहे. पुन्हा एकदा द मोटर विच कन्सिस्ट ऑफ अ सेमी कंडक्टर कंट्रोल in order to control the stator current due to which it produces maximum torque, it is known as a brushless DC motor. ही डेफिनेशन. तीन महत्त्वाचे मुद्दे. सेमी कंडक्टर कंट्रोल आहे काय टू इन ऑर्डर टू कंट्रोल द स्टेटर करंट, इन ऑर्डर टू कंट्रोल द स्टेटर करंट अँड ऑल्सो टू प्रोड्यूस मॅक्सिमम टॉर्क अँड ऑल्सो टू प्रोड्यूस अ मॅक्सिमम टॉर्क. इट इज नोन ॲज अ ब्रशलेस DC मोटर. ठीक आहे. पुढचं सांगायला गेलं कन्स्ट्रक्शन जी आपण मागे मोटर बघितली ना बेटा आता परमनंट मॅग्नेट मोटर त्या मोटरीसारखीच ही बऱ्यापैकी मोटर आहे ज्याच्यामध्ये स्टेटरच्या इथे 3 फेज वाइंडिंग असते. स्टेटरला काय दिलेले असते 3 फेज वाइंडिंग आहे. त्या 3 फेज AC सप्लाय स्टेटरला दिला जातो.
रोटरच्या इथे परमनंट मॅग्नेट असतो. रोटरच्या इथे काय असतो बेटा? परमनंट मॅग्नेट असतो. पुढचं सांगायला गेलं तर BLDC मोटर म्हणजे ब्रशलेस DC मोटरमध्ये बेटा रोटर पोझिशन सेन्सर असतो. याच्यामध्ये काय असतो? रोटर पोझिशन सेन्सर विच प्रोड्युसेस द इलेक्ट्रिकल सिग्नल्स, जो की काय प्रोड्यूस करतो बेटा? इलेक्ट्रिकल सिग्नल्स विच ऑल्सो इंडिकेट्स द एक्झिस्टिंग पोझिशन ऑफ द रोटर. पुन्हा एकदा, BLDC म्हणजे ब्रशलेस DC मोटरमध्ये रोटर पोझिशन सेन्सर आहे, जो की काय प्रोड्यूस करतो बेटा? इलेक्ट्रिक सिग्नल्स प्रोड्यूस करतो आणि आपल्याला काय सांगतो की रोटरची सध्याची पोझिशन काय आहे. पुन्हा एकदा, ब्रशलेस DC मोटरमध्ये रोटर पोझिशन सेन्सर आहे, जो की इलेक्ट्रिक सिग्नल्स प्रोड्यूस करतो. तो प्रोड्यूस केल्याच्या नंतर आपल्याला तो रोटरची पोझिशन सांगतो. पुढचं, BLDC मोटरमध्ये स्टेटर वाइंडिंग जो असतो तो ड्रिव्हन होते. म्हणजे स्टेटर वाइंडिंग रोटेट कशामुळे होते? तर स्टेटर वाइंडिंग जी रोटेट होते तर ती रोटेट होते बेटा बेसिकली ट्रान्झिस्टराइज 3-phase इन्व्हर्टर. इट इज ड्रिव्हन विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रॉनिक ड्राईव्ह. इलेक्ट्रॉनिक ड्राईव्ह कशाला जोडलेला असतो? ट्रान्झिस्टराइज 3-phase इन्व्हर्टर. पुन्हा एकदा, ब्रशलेस DC मोटर जी आहे तिला स्टेटर वाइंडिंग पळवली जाते कोणाच्या मदतीने? इलेक्ट्रिक ड्राईव्हच्या मदतीने. इलेक्ट्रिक ड्राईव्ह म्हणजेच त्याला मी काहीतरी जोडलेलं आहे. ते काय जोडलेलं आहे बेटा? ट्रान्झिस्टराइज 3-phase इन्व्हर्टर. पुन्हा एकदा, BLDC मोटर कन्सिस्ट ऑफ किंवा स्टेटर वाइंडिंग विच इज ड्रिव्हन. BLDC मोटर कन्सिस्ट ऑफ स्टेटर वाइंडिंग विच इज ड्रिव्हन म्हणजे गोल गोल फिरते विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रॉनिक ड्राईव्ह विच इज अ ट्रान्झिस्टराइज 3-phase इन्व्हर्टर. पुढचं पण सांगायला गेलं तर BLDC मोटरमध्ये मी स्पीड पण माझा कंट्रोल करू शकतो, म्हणजे कमी जास्त करू शकतो. स्पीड ऑफ द BLDC मोटर कॅन बी कंट्रोल्ड बाय युझिंग or by applying or by changing the stator voltage. by changing the stator. स्टेटरचं व्होल्टेज चेंज करायचं आहे, पण स्टेटरला काय जोडलेलं आहे? इलेक्ट्रॉनिक ड्राईव्ह आहे. इलेक्ट्रॉनिक ड्राईव्हचं व्होल्टेज चेंज करा म्हणजेच कोणाचं व्होल्टेज चेंज करा बेटा? ट्रान्झिस्टर 3-phase इन्व्हर्टरचं. म्हणजे स्पीड कंट्रोल स्टेटरचं व्होल्टेज चेंज करा, जे की मला अचीव होईल कोणाचं व्होल्टेज चेंज करून बेटा? 3-phase इन्व्हर्टरचं व्होल्टेज मी चेंज केलं, जे की कंट्रोलिंग द DC व्होल्टेज ऑफ 3-phase इन्व्हर्टर. ट्रान्झिस्टर 3-phase इन्व्हर्टरचं व्होल्टेज मी कमी जास्त केलं तर माझा BLDCचा पण मोटरीचा स्पीड कंट्रोल केला जाऊ शकतो. पुन्हा एकदा खूप महत्त्वाचे मुद्दे बोललो. पहिले 2 पॉईंट संपले एकदम. हा सिमिलर कोणासारखे बेटा? परमनंट मॅग्नेट मोटर. स्टेटरच्या इथे 3-phase सप्लाय, रोटरच्या इथे परमनंट मॅग्नेट आहे. BLDC मध्ये रोटर पोझिशन सेन्सर असतं. BLDC मोटरमध्ये किंवा ब्रशलेस DC मोटरमध्ये रोटर पोझिशन सेन्सर असतं, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल सिग्नल्स असतात आणि तो काय सांगतो मला? रोटरची एक्झिस्टिंग पोझिशन, रोटरची सध्याची पोझिशन काय ते सांगण्याला मदत होते. पुढचं, BLDC मोटरचे स्टेटर वाइंडिंग आहे, जी की ड्राईव्ह केली जाते किंवा गोल गोल फिरवली जाते. कोणाच्या मदतीने? कोणाच्या मदतीने बेटा? तर ती फिरवली जाते इलेक्ट्रॉनिक ड्राईव्हच्या मदतीने विच इज इक्वल नथिंग बट द ट्रान्झिस्टर 3-phase इन्व्हर्टर. ठीक आहे. स्पीड कंट्रोल पण केलं जातो. कसं काय? याचं व्होल्टेज कंट्रोल कर. कोणाचं? स्टेटरचं. स्टेटरचं व्होल्टेज कंट्रोल करायचं. स्टेटर कोणाला जोडलेला आहे? इलेक्ट्रॉनिक ड्राईव्हचं व्होल्टेज कर. इलेक्ट्रॉनिक ड्राईव्ह कशाला जोडलेले? म्हणजेच ट्रान्झिस्टराइज 3-phase इन्व्हर्टरचं DC व्होल्टेज टू कंट्रोल कर. ऑटोमॅटिक तुला याचा स्पीड पण कंट्रोल केला जाऊ शकतो. शेवटचा मुद्दा, याचे 2 टाइप्स होतात. युनिपोलर BLDC मोटर, त्यालाच अजून एक नाव आहे हाफ वेव्ह BLDC मोटर. सेकंड आहे बायपोलर BLDC मोटर म्हणजेच फुल वेव्ह BLDC मोटर. ही झाली माझी ब्रशलेस DC मोटर बद्दलची संकल्पना. ही काय झाली? सगळीच्या सगळी ब्रशलेस DC मोटर. हे सगळ्याच्या सगळं काय झालं बच्चे लोक? तुमचं ब्रशलेस DC मोटर. टोटली हे तुमचं काय संपलं बेटा? ब्रशलेस DC मोटर. ओके, व्हिडिओ पॉज करायचा आहे. ब्रशलेस DC मोटरची डायग्राम काढून घ्यायची. व्हिडिओ पॉज करायचा आहे. ब्रशलेस DC मोटरची डायग्राम काढून घ्यायची. व्हिडिओ पॉज करायचा आहे. ब्रशलेस DC मोटरची डायग्राम काढून घ्यायची. ठीक आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे. ब्रशलेस DC मोटरची डायग्राम काढून घ्यायची. दोघं फिगर पण आणि टॉप स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स पण. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. लिखा पडेगा. Definition: the motor in which semiconductor control is used. The motor in which semiconductor control is used to control the stator current. The motor in which semiconductor control is used to control the stator current. The motor in which the semiconductor control is used to control the stator current in such a way that maximum torque is obtained. In such a way that a maximum torque is obtained. In such a way that a maximum torque is obtained is known as brushless DC motor. Is known as brushless DC motor. It is known as brushless DC motor. खालच्या ओळीत construction. खालच्या ओळीत construction. The construction of brushless DC motor is similar to the permanent magnet motor. The construction of
brushless DC motor is similar to the permanent magnet motor. The construction of brushless DC motor is similar to the permanent magnet motor. Puts a point. The brushless DC motor, in brushless DC motor, in brushless DC motor, in brushless DC motor, three phase, in brushless DC motor, three phase, in brushless DC motor, three-phase winding is present at the stator. Three-phase winding is present at the stator, while the permanent magnet is present in the rotor. While the permanent magnet is present in the rotor. While the permanent magnet is present in the rotor. Puts a point. Brushless DC motor consists of rotor position sensor. Brushless DC motor consists of rotor position sensor. Brushless DC motor consists of rotor position sensor, which produces the electric signals, and helps to indicate the existing position of the rotor, and helps to indicate the existing position of the rotor, and helps to indicate the existing position of the rotor, and helps to indicate the existing position of the rotor. Puts a point. In BLDC motor, in brushless DC motor, stator winding is driven with the help of electronic drive. Stator winding is driven with the help of electronic drive. In brushless DC motor, stator winding is driven with the help of electronic drive, which is basically a transistorized three-phase inverter. Which is basically a transistorized three-phase inverter. Puts a point. In brushless DC motor, the speed can be controlled. In brushless DC motor, the speed can be controlled. In brushless DC motor, the speed can be controlled by controlling the stator voltage. Which can be achieved by controlling the DC voltage, of three-phase inverter, of transistorized three-phase inverter असला, which can be achieved by controlling the DC voltage, of transistorized three-phase inverter, Puts upon गया. Brushless DC motor consists of two types. First unipolar, ब्रॅकेटच्या आतमध्ये हाफ वेव्ह, ब्रशलेस DC मोटर, ब्रॅकेटच्या आतमध्ये हाफ वेव्ह, ब्रशलेस DC मोटर. सेकंड बायपोलर, ब्रॅकेटच्या आतमध्ये फुल वेव्ह, ब्रॅकेटच्या आतमध्ये फुल वेव्ह, ब्रशलेस DC मोटर. ब्रॅकेटच्या आतमध्ये ब्रश, फुल वेव्ह आणि पुढे ब्रशलेस DC मोटर. ओके, आता पुढे काय बघायचे बेटा? ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस, ॲप्लिकेशन. टाका हेडिंग ॲडव्हान्टेजेस ऑफ ब्रशलेस DC मोटर. पहिलं, नो मेंटेनन्स ॲज ब्रशेस आर ॲबसेंट. Second, high efficiency up to the 75%. Puts a high maximum speed due to the low friction. Puts a speed control over the wide range. Puts a long life. है बेटा long life. ठीक है. पुढे क्या? डिसएडवांटेजेस ऑफ ब्रशलेस DC मोटर. पहिलं क्या? कॉम्प्लेक्स इन कंस्ट्रक्शन. पुढे दे आर मोर एक्सपेन्सिव्ह than commutators and brush motors. पुढे need complex electronic controllers.
पुढे घ्या बेटा नीड कॉम्प्लेक्स इलेक्ट्रॉनिक कंट्रोलर्स. पुढे घ्या नीड कॉम्प्लेक्स इलेक्ट्रॉनिक कंट्रोलर्स. पुढे घ्या बेटा नीड कॉम्प्लेक्स इलेक्ट्रॉनिक कंट्रोलर्स. पुढे ॲप्लिकेशन्स ऑफ ब्रशलेस डीसी मोटर. हेडिंग टाका ॲप्लिकेशन्स ऑफ ब्रशलेस डीसी मोटर. ॲप्लिकेशन्स ऑफ ब्रशलेस डीसी मोटर. पहिलं घ्या एअर कंडिशन्स. पहिलं घ्या बेटा एअर कंडिशन. सेकंड कम्प्युटर पेरिफेरल इक्विपमेंट्स. सेकंड कम्प्युटर पेरिफेरल इक्विपमेंट्स. थर्ड इलेक्ट्रॉनिक किंवा इलेक्ट्रिक पॉवर स्टिअरिंग. इलेक्ट्रिक पॉवर स्टिअरिंग. फोर्थ बायोमेडिकल इंस्ट्रुमेंट्स. फोर्थ बायोमेडिकल इंस्ट्रुमेंट्स. फिफ्थ इन फील्ड ऑफ एरियोस्पेस. इन फील्ड ऑफ एरियोस्पेस. AEROSPACE. इन फील्ड ऑफ एरियोस्पेस. ओके बच्चा लोग. ओके बच्चा लोग, दॅट्स ऑल. बाकीचं आपण उद्या बघू. थँक्यू.